तळा बस स्थानकातील पीओपी शुक्रवारी संध्याकाळच्या दरम्यान अचानक कोसळून एक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली। तळा बस स्थानकाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात येऊन या कामाचे भूमिपूजन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले। फेब्रुवारी 2024 मध्ये तळा बस स्थानक दुरुस्तीचे काम करण्यात येऊन अवघ्या 2 वर्षातच सदर बस स्थानकाची पीओपी कोसळल्यानं कामाच्या दर्जाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या घटनेची माहिती मिळताच शिवसेना कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू आणि शहर प्रमुख राकेश वडके यांनी घटनास्थळी पाहणी करून कामाबाबत नाराजी व्यक्त केली। संपूर्ण तालुक्याचं बसस्थानक कसे असावे, बसण्याची व्यवस्था कशी असावी याचे योग्य नियोजन संबंधित ठेकेदाराकडून केले गेले नसून 10 लाख रुपये मंजूर असलेल्या कामाला 5 लाख रुपये सुद्धा खर्च झालेला दिसत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। प्रसंगी नगरसेवक नरेश सुर्वे, सिराज खाचे, रितेश मुंडे आणि पदाधिकारी उपस्थित होते। तळा एसटी स्टँड इथं भेट दिली असता गेले वर्ष 7-8 महिन्यापूर्वीच काम झालेलं आणि त्या काम झालेलं असताना त्याची दुरावस्था आम्ही बघितली। एक तर ते सिलिंग अक्षरशः पडलेलं आहे, पंख्याची पास सुद्धा तुटलेली आहे आणि बांधाचा पॅसेंजर होता त्याच्या डोक्यामध्ये मार बसला असं कंट्रोल जे आता आहे तिथं ड्युटीवर त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला सांगितलं आणि खरोखरच त्याच्यामुळे आम्हाला ह्या कामाची दखल घेणं भाग पडलं की संपूर्ण 8-10 लाखाचं काम आणि जवळ मशानभूमीसारखं काम केलेलं आहे। लोकांना बसण्यासाठी व्यवस्था कशी असावी, का असावी याचं सुद्धा गांभीर्य लक्षात न घेता तालुक्यामध्ये तालुक्याचं एक ठिकाण आणि तालुक्याची एकच ही बाजारपेठ असताना हे एस टी स्टँड कशा पद्धतीने पाहिजे याची सुद्धा या कार्यकर्त्यांना किंवा इथल्या राज्यकर्त्यांना समजलं नाही आहे। ही वस्तुस्थिती आहे। ज्याला कोणी काम दिलं होतं, काय दिलं होतं, कोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही काम केलं, पण ते 10 लाख रुपयाचं काम जवळ 5-6 लाख रुपये सुद्धा त्याला खर्च झालेले नाही आहेत आणि वर्षाच्या आत त्याचं सगळं सिलिंग पडलेलं आहे।